रणसंग्राम निवडणुकीचा चालू आहे। नमस्कार, मी अजित पाटील, युवा राज्य आपलं स्वागत आहे। रणसंग्राम निवडणुकीचा आज आपण आलेलो आहोत हदगाव लोकसभेचे माजी खासदार सन्माननीय सुभाषचंद्र इंगळे साहेब यांच्या समोर या ठिकाणी उभं टाकण्याची चर्चा होत आहे आणि सध्या निवडणुकीचे परिणाम चालू आहे। 17 तारखेला फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस आहे। साहेब, आपली काल अशोकराव चव्हाण साहेबांसोबत चर्चा झाली, भेट झाली, एकंदरीत भाजपसोबत युती या ठिकाणी होण्याचं ऐकतोय, काय सांगण्यात देखील चित्र कसं असेल? सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांची बैठक आमची झालेली आहे। आमच्या विभागाचे आमदार बाबूराव कदम, पक्षाचे आमचे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, शहराध्यक्ष माळोदे आणि मी, आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी अशोकराव साहेबांची भेट याच्यासाठी घेतली की नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची आज राज्यामध्ये सरकार आहे, मग जिल्ह्यामध्ये सुद्धा येणाऱ्या ज्या काही नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे आणि युती करणं हे गरजेचं आहे अशी त्यांच्याकडे आमची मागणी होती आणि त्यांनी मान्य केलं। त्यामुळं आम्ही हदगावमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती करतोय। जवळजवळ आमची युती झाली असे म्हणायला हरकत नाही। थोडं डिस्प्यूट आहे, ती लवकरच आज उद्या होऊन जाईल। जागाचं ना थोडं डिस्प्यूट आहे। आता सगळं तर जागाच्या आम्ही या ठिकाणी जाहीर करू शकणार नाही। काही जागा त्यांना आम्ही दिलेल्या आहेत, काही जागा ते बदलून मागतायत, काही जागेवर पुन्हा काही जागा एक्स्ट्रा मागतायत। त्याच्यामुळं आता एकदम त्यांना किती जागा दिल्यात किंवा कोणती जागा दिल्यात हे त्याचा काही मला उल्लेख या ठिकाणी करता येणार नाही, पण उद्यापर्यंत होऊन जाईल। पण अध्यक्षपद जागा आपल्याकडे आहे। हा प्रश्न कसा आहे की या विभागाचे आमदार हे शिंदे गट शिवसेनेचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, जे आमदार आहेत त्या पक्षाच्याच आमदारांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी किंवा नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार उभा करण्याचं असं अगोदरच ठरलेलं आहे। त्यामुळं ऑलरेडी ही जागा आमच्याकडेच आहे। साहेब, प्रथमतः हदगाव नगरपालिकेतून आपल्या घरून उमेदवारी त्याची चर्चा होत आहे, काय सांगाल याविषयी? नाही, आजपर्यंत कुणाची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली नाही, पक्षाने जाहीर केलेली नाही। माझ्या सुनबाई आज कसं इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत आणि त्यांची पक्षाकडे मागणी आहे की त्यांना सुद्धा उमेदवारी नगराध्यक्षपदाची मिळावी म्हणून, परंतु आजपर्यंत आम्ही अशी कुठलीही उमेदवारी आम्ही फायनल केली नाही आणि अशी कोणालाही असं काही म्हणजे डिक्लेअर केलं नाही, असं सांगितलं नाही की तुमची उमेदवारी आम्ही फायनल करतो, असं आजपर्यंत नाही। आता उद्या परवा आमच्या पूर्ण उमेदवाऱ्या फायनल होतील, आम्ही नावं पूर्ण डिक्लेअर करू। साहेब, हदगाव शहराचा मागील काळात विकास झालाय का? या हदगाव शहरामध्ये 10 वर्षे या नगरपालिकेचा कारभार मी स्वतः केलेला आहे। माझ्या पक्षाचे नगराध्यक्ष आणि जवळजवळ 17 पैकी 15 नगरसेवक मी इथून निवडून आणलेले आहेत आणि ज्या काळामध्ये आम्ही विकास केला ते आज हदगाव शहरातली पूर्ण जनता आपल्याला सांगू शकेल की जो विकास आम्ही या ठिकाणी केला त्याच्यानंतर या हदगाव शहराच्या विकासाला पूर्णतः ब्रेक लागलेला आहे। शेकडो कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे आणि हदगावचा पूर्ण बट्ट्याबोळ केला आहे। हदगावमध्ये कुठेही विकासाचं काम आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि जी काही 4 महिन्यात पूर्वी कामं केलेली आज संपुष्टात आली। आज 25 वर्षापूर्वी आम्ही जी कामं केली ती आजही तुम्हाला ती कामं दिसतील। आजही ती कामं आपल्याला दर्जेदार आणि मजबूत क्वालिटी आणि क्वांटिटीचीच या ठिकाणी दिसतील, परंतु या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये हदगावमध्ये 100 कोटी रुपयाचा खर्च केला असेल, परंतु इथं कुठलंही काम तुम्हाला इथे दिसणार नाही। विकासाचं कामच तुम्हाला या ठिकाणी झालेलं नाही। विकास कुठल्यामुळे झालेला नाही? कुठलाच विकास नाही। जो विकास आहे तो पूर्ण फ्रॉड आहे, भ्रष्टाचार आहे। पाईपलाईन केली, आज खऱ्या अर्थाने त्या पाईपलाईन जवळजवळ 3 ते 3.5 फूट जमिनीमध्ये खाली गाळायला पाहिजेत, करायला पाहिजे, परंतु कुठं 10 इंचावर कुठं पाईपलाईन केलेली, नाल्यामधून पाईपलाईन केली। आज पाईपलाईन मध्ये लिकेज झाल्याच्या नंतर पूर्ण नाल्याचं पाणी त्या पाईपलाईन मध्ये जाते आणि ती लोकांपर्यंत पाणी जाते। या शहरामध्ये डेंग्यूचे, मलेरिया,
तुमचं असे वेगवेगळ्या बिमाऱ्या काय की लोक त्रस्त आहेत. एवढे मच्छर आहेत, खऱ्या अर्थानं मी तर सांगेन की हातगाव मच्छराचं हातगाव झालं. एवढे मच्छर आहेत आणि हे सगळे मच्छर एवढ्या नालीचं पाणी बाहेर जात नाही, गटाराचं पाणी बाहेर जात नाही. जे काही पाणी बाहेर निघेल ते जमिनीतच मोठं होतं. तिथं मोठ्या प्रमाणावर आज मच्छर होत आहेत, लोक बिमार पडत आहेत, लहान मुलं बिमार पडत आहेत. याची कोणीच काळजी घेतलेली नाही. काय आता बरेचसे कामं पुढे आहेत. नक्कीच यावेळेस कामं आम्ही पूर्ण करू. ओके.